कॅट पॉइझन ताईनेच पिलं तर उंदीर काय पिणार? माई बघितलं का तू थांब जरा. मला ना बघतेच बरोबर ती बर 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 चला झालंय का तुमचं? हा खूप झालं आराम करू दे तिला. हा गर्दी नको. चला चला शाले औषधं आणि मऊ भात पाठवते. खाऊन घे बरं वाटेल. ताई काळजी घे. चल त्याला का ताई तुम्ही इतक्या हुशार आणि टॅलेंटेड आहात हे खरंच ठाऊक नव्हतं मला. हा फक्त तुमचा हा टॅलेंट जर कुठल्या चांगल्या गोष्टीमध्ये वापरला असतात ना तर मे बी तुम्हाला तुमच्या फॅमिलीला त्याचा जास्त फायदा झाला असता असं नाही का वाटत तुम्हाला? नाही बरोबर आहे. मे बी मी जे काही म्हणते ते नसेल कळत तुम्हाला, कारण मी जे म्हणते ते कळण्यासाठी हुशारी नाही मन शुद्ध असावं लागतं. हीच एनर्जी कुठल्या तरी चांगल्या कामामध्ये वापरून बघा ना, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. गेट वेल सून. काळजी घ्या. देही तू नाही मला शानपणा शिकवायचा असा. तू कुठं अजून माझं टॅलेंट बघितलंयस? हळूहळू कळेल तुला. आणि एनर्जी तर सगळी तुझ्यासाठी सेव्ह करून ठेवली आहे बघ. एका गोष्टीमुळे केवढं 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 काय काय घडलं. माझी ताई एवढी स्ट्रॉंग, एवढी धाडसी, तिला आत्महत्या करावीशी वाटली. ते पण माझ्यासारखा भाऊ तिच्या पाठीशी असताना. भाऊ म्हणून तिला माझा आधार वाटायला पाहिजे होता, पण तिला माझ्यापेक्षा मरण जवळचं वाटलं. माझं चुकलं. मी तिच्याशी बोलायला पाहिजे होतं. जाऊन चुकलं माझं. तेज प्रताप प्लीज शांत हो. इतका त्रास का करून घेतोस तू? एवढा का विचार करतोस या सगळ्याचा? का विचार करतो म्हणजे? माझी बहीण आहे ती, रक्ताचं नातं आहे आमचं. आणि तिलाच काय, माझ्या घरातल्या कुठल्याही माणसाला काही झालेलं मला चालणार नाही. मुळात माझी काही चूकच नव्हती. उद्या तुमच्यावर आळ येऊ नये, घरात वाद होऊ नये म्हणून मी त्या मुलीला जाऊन घातलं. खरं काय ते वधून घेतलं तर तिनं काय केलं, ताईचंच नाव घेतलं, ताईलाच दोषी ठरवलं. तेज प्रताप नक्की काय म्हणायचंय तुला? ती मुलगी खोटं बोलतेय, उगाच शलाकाताईचं नाव घेते हेच ना? हा मग तुम्ही असं कसं विचारताय वैदी? हा, जी मुलगी माझ्याबद्दल अख्ख्या गावासमोर खोटं बोलू शकते, ती मुलगी आपल्यावरची बाजू दुसऱ्यावर ढकलायला खोटं बोलू शकते ना? आणि एक मिनिट, तुम्हाला काय वाटतंय हे सगळं शलाकाताईनं मला फटके बसावेत म्हणून तिला सुपारी दिली असेल? शक्यच नाही. शलाकाताई असं काय करणं शक्यच नाही. ती लहान असल्यापासून जपत आली आहे ती मला काय हवं नको ते सगळं बघत आली आहे ती. ताई असं करणं शक्यच नाही. हा आता आहे तिचा चिडका स्वभाव, पटकन काहीतरी बोलून जाते.
पण ती या थराला कधीच जाणार नाही, कारण माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. मायला मुळात ती पोरगीच नालायक होती. माई म्हणतात ते बरोबर आहे, मला पण तेच वाटते. हे सगळं त्या विरोधकांचं काम असणार. हा, त्यांनीच तिला पाठवलं असणार. मीच गाढव चूक केली. तेव्हाच तिच्याकडनं हे सगळं वधून घेतलं असतं ना, आज हे सगळं झालंच नसतं. माझंच चुकलं. माझ्यामुळे ताईला त्रास झाला, माझ्यामुळे त्रास झाला, माझ्यामुळे त्रास झाला, माझ्यामुळे. थांब. काय करतोस तू? शांत हो. हे बघ, मला मान्य आहे जे काही घडलं ते चुकीचं घडलं. हे असं नको व्हायला होतं, पण ते काही तू मुद्दाम नाही ना केलंस. परिस्थितीच अशी होती की तुला तुझं सत्य सिद्ध करायचं होतं, म्हणून तू त्या मुलीला शोधायला गेलास. पण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस असे असतील हे कोणालाच माहित नव्हतं ना. पण आता झालंय ना सगळं क्लिअर. मग इतका का त्रास करून घेतोयस तू या सगळ्याचा? तेजप्रताप, ह्या सगळ्यात तुझी काही चूक नाहीये. तू एक काम कर, तू फ्रेश होऊन घे. मी गरम दूध आणते तुझ्यासाठी. तेजप्रताप, किती भोळा आहेस तू. तुझ्या मागून ह्या घरात नक्की काय सुरू आहे याचा अंदाजही नाहीये तुला. जालिंदर, तेजप्रतापांवर हंटर पडले. हा, तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? कोण कुठली मुलगी गावची हिरोईन झाली एवढं समद रामायण आमच्या माघारी घडलं, आणि तुम्ही हे आम्हाला आत्ता सांगताय? नाही, आम्ही सांगणारच होतो. उलट तुमचंच काम करायला आम्ही तिथं गेलो होतो, पण तिथे हे असं घडलं. आणि हे प्रकरण एवढा हाताबाहेर जाईल याचा अंदाजच नव्हता बरं का आम्हाला. अंदाज नव्हता? कालची आगाऊ पोरगी तिचं तोड बंद करायला किती वेळ लागलाच तुम्हाला? काय जालिंदर, एरवी मारे दिल्लीच्या गप्पा मारत असता आमच्या बरोबर. माईसाहेब, दिल्लीचं राजकारण, दिल्लीचं ह्याव, दिल्लीचं त्या, साधी गोष्ट जमत नाही तुम्हाला. कशाला ठेवून गेले ते तुम्हाला इथं? आम्ही ठरवलं होतं माई, पण तिथं सगळी जनता होती. आणि ती पोरगी आपल्या तेज प्रतापांवर, आपल्या न्यायनिवाड्यावर असले आरोप करत होती ना, का तिला कात्रीत धरणं आहे ना आमच्या नाकी नऊ आलं होतं. आमच्या डोक्याची तार आहे ना सटकली पण होती. पण आम्ही शांत बसलो. उगाच आम्ही तिथं काही बरं वाईट केलं असतं तर त्याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला सहन करावे लागले असते. हे बी खरंच आहे म्हणा. निवडणुका आल्या तोंड्यावर, शांत तर बसावंच लागणार. तसं बी आत्ता कुठं पक्षामध्ये आमच्याबद्दलचं वातावरण चांगलं होतंय. आता काय करता यायचं नाही. पोरीने वातावरण पार गढूळ करून टाकलं. 4 दिवस ठेवून गेलो होतो. किती? 4. अख्ख्या रमावतीचं काळी जिंकलं पोरीने आणि आमचा डाव पालटावला. नशीब आमचं शालीला कुठे अक्कल सोचली आणि तिने ते विष खाण्याचं नाटक केलं म्हणून वेळ तरी मारून नेता आली. काय म्हणला होता तुम्ही मगाशी? या आमच्या रमावतीत आमच्याच लोकांनी आमच्याच कोर्टामध्ये तिला आमचा दर्जा दिला. हे बरोबर नाही. जगतापाची पोर गावात मोठी झाली हे आमच्या इब्रतीला धक्का देणार आहे. कशाला ठेवून गेलो तो तिला इथं? हे साम्राज्य का दिलं तिच्या हातात की तिला कळावं? येरा बघायचं काम नाही. पळकाबुई थोडी व्हायला पाहिजे, पण झालं काय? या गाव पोरीनं आमच्यावरच डाव उलटवला. हरकत नाही,
जालिंदर एक काम करा, तिच्यावर बारीक लक्ष ठेवा. तशी पण ती अतिशानी मुलगी काहीतरी आगाऊपणा करणार आणि गोत्यात येणार. पडू तर दे तिला गोत्यात. अशी पेचत पकडू ना आम्ही, मग तिला कळल की माईसाहेब मक्तेदार राहिलेला उदार कसा चुकता करतात ते. तिचं तोंड काळ केल्याशिवाय ना आम्ही शांत बसणार नाही. आणि या वेळेला शाला का नाही, आम्ही त्यांच्या तोंडात शेण घालणार. हा बोल. बाहेर वाट बघायला लाव त्यांना. एकदा सांगितलं ना बाहेर वाट बघायला लाव. विचारतो. माई, बाहेर धनाजी नावाचा लुच्चड आलाय, भेटायचं म्हणतोय तुम्हाला. अर्जंट आहे. बसवा त्याला कोर्टात. आलं शेवटी माझ्या पायाशी. बोनस कुणाला बघ. हो दादा, कोण पाहिजे तुम्हाला? हो दादा, हो. अहो काय काम आहे तुमचं? इथं मेन माणूस मी बरं का. माझ्याशिवाय काही कामं होत नाही इकडचे. तुम्हाला आज जायचं असेल ना तर माझी परवानगी घेऊन जावं लागेल ना. काय काम आहे तुमचं? हे जरा लोनचं काम होतं, त्यासाठी माई साहेबांची एक सही पाहिजे होती फक्त. लोणचं? लोणच्याचं असतं ना लगेच केलं असतं हो. ते लिंबाचं आंब्याचं आज तुमची लगेच विक्री करून दिली असते मी. पण लोणचं काय जमणार नाही. थांबा. प्रियताई, प्रियताई ते बघा ना कोण आलंय. थांबा ते येत आहे. हा ताई साहेब नमस्कार. नमस्कार. ते माझं लोनचं काम होतं, तर माई साहेबांची एक सही पाहिजे होती फक्त. माई साहेब जरा बिझी आहेत, पण काही हरकत नाही. वैदेही मॅडम करतील तुमचं काम. ठीक आहे. एक मिनिट. हा, वैदेही, वैदेही. काय ग? नमस्कार वहिनी साहेब. नमस्कार. काय झालं? त्यांचं जरा लोनचं काम होतं, त्यांना माईची सही हवी होती. पण तुला तर माहितीये माई जरा बिझी आहे ना, त्यामुळे म्हटलं तू संचालिका आहे ना, तू करू शकतेस काम. त्यांची फाईल बघतेस? खरंच फ्री नाही होणार आहेत का माई साहेब आता? बघू फाईल. यात सर्व पेपर्स आहे वहिनी साहेब, आणि अर्जंटमध्ये एक सही पाहिजे होती. काय बिझनेस आहे तुमचा? ते पोल्ट्री फार्मिंगचा. बाकी सगळी कागदपत्र पण नीट जोडली आहेत ना? हो वहिनी साहेब, सर्व पेपर्स आहे त्यामध्ये. बाकी पियनकर सरांनी सर्व चेक केलंय. नाही नका म्हणू वहिनी साहेब, मला खूप गरज आहे लोनची. फक्त एका सहीसाठी काम अडलंय. ठीक आहे. पेन आणते मी. आहे ना पेन आहे. ठीक आहे. हे पेपर्स आता बँकेत द्या, तुमचं काम होईल. आणि सगळे हप्ते टाइम टू टाइम भरा प्लीज. एकही हप्ता चुकणार नाही वहिनी साहेब. या. धन्यवाद. धन्यवाद वहिनी साहेब. सर प्लीज, काय करताय? मी फक्त सही दिली आहे. धन्यवाद वहिनी साहेब. ताई साहेब धन्यवाद. येतो. क्या बात है. मलाही लोन हवं होतं. फार काही नाही,
2-2.5 लाखाचंच हवं होतं. होईल का वहिनी साहेब? वेडी आहेस का? काय पण तुझं. माई साहेब, अहो, माझा जीव घायकुतीला आणलं होत्या इन्कम टॅक्स वाल्यांनी. पार कंबरड बोलणं माझं. माई साहेब, अहो चौकशीला बोलवते तिथं मला. एक शब्द मी बोलत नाहीत, काय नाही, नुसतं बसून ठेवते दिवसभर. चप्रशावाने असं नुसतं बसून राहतो मी इकडे तिकडे बघत. हे समजायचे ते ना, असं माझ्या डोक्याचं पार भुगा होऊन गेलाय. माझं लई जगणं मुश्किल झालं. तुम्ही काहीतरी करा हो माई साहेब, काहीतरी करा. जमीनदार धनाजीराव जगताप. असं मिरवायचं होतं ना तुम्हाला. पेटली गाऊस, पेटली काय अजून. मोठं होणं एवढं सोपं नसतं. जमीन मिळाली जमीन मिळाली अशी टिमकी वाजवत ते गावभर फिरला नसतात ना, आलीच नसती तुमच्यावर ही वेळ. काय जालिंदर? खरंय माई. पण माई साहेब, मला कळलं त्यांना हे कुणी सांगितलं असेल. मी तर गावामध्ये कोणासंग एक शब्द बी बोललो नाही या बाबतीत. पण मग तुम्ही कशा बोलाल? तुम्ही बोलणं शक्यच नाही, माहिती आहे ना मला. मग मला कळत नाही हे त्यांना कुणी सांगितलं. विरोधक निवडणुका जवळ आल्यात ना, आता आमची बदनामी कशी होईल, कधी कुठे कशी बातमी कळेल, त्यावर टप्पून बसलेले. त्यांनीच केलं असणार आहे. काय जालिंदर? बरोबर आहे माई. असन माई साहेब, तुम्ही म्हणता ना, म्हणजे तसंच असेल ते. अहो पण मला किती त्रास होतो या समजा गोष्टींचा. म्हणजे बघा ना, आता एक तर म्हणजे माझ्या घरात लाईट नाही, माझ्या घरामध्ये पाणी बी बंद झालं येणं. कसं जगायचं आमच्यासारख्या माणसाने, मला काही कळतच झालंय काय. म्हणजे अहो भाईसाहेब, मी भाईसाहेब मक्तेदारांचं व्याई असून बी एकदम दरिद्री असल्याने वाटत आहे मला. काय 7.5. ही जमीन मिळाल्यापासून 7.5 लागली तुम्हाला. आमचं एवढं मोठं वजन वापरून दिली की नाही मिळून जमीन? सांगा, दिली की नाही? आम्हाला असं वाटतं तुमच्या त्या जमिनीवर ना कुठल्या तरी मोठ्या माणसाचा डोळा आहे, म्हणून हे असं होत आहे, असं आम्हाला वाटतं. म्हणजे जो माणूस आहे मोठा, ज्याला ही जमीन त्याच्या नावावर व्हावी असं वाटत आहे, ती त्याच्या नावावर व्हावी म्हणून तो मला असा त्रास देतोय, असंच ना? असं वाटतंय खरं. म्हणजे मग ही जमिनीवरचा मी माझा हक्क सोडला तर ह्यो समजा त्रास बंद होईल, आहे का नाही? होईल कदाचित, पण तुम्ही का सोडाल ना? जमीन तुमची, का सोडाल? हवीच होती ती तुम्हाला. जमीन सोडली तर 7.5 संपेल असं वाटतंय आम्हाला. असं आहे तर माई, तू लई चालाक बाई आहेस. तू आणि ह्यो दाढीवाला दोघं मिळून माझ्या संग खेळताय काय? कळतंय मला समज. अगोदर जमीन दिल्यासारखं दाखवलं आणि आता ती जमीन काढून घेता काय? हे सगळं तुम्हीच करताय. बघतो मी कसं करायचं ते. काय धनाजी,
काय मनातल्या मनात मांडे खाताय, आकडे मोड करताय? हा आकडे मोठ नाही करत, शिव्या शाप देतोय तुला. काय म्हणालात का? हा, आभार मानतोय मी मनातल्या मनात देवाचे आणि तुमचे. म्हणजे बघा ना, इकडं येण्याची बुद्धी मला देवांनीच दिली का नाही, म्हणून देवाचे आणि माईसाहेबांचे आभार मानतोय मनातल्या मनात. करा सही. इकडं पेपरवर सही मारा, तिकडच्या चक्रा बंद होतील आणि तुमचा वक्री झालेला शनी तो पण अनुकूल होईल. या करा. वा 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 वा, बुके आलाय तू मसनी. हा क्या बात है. गेट वेल सून. नंतर घ्या. अरे इकडे पण आले. क्या बात आहे, मजा आहे बाबा. फ्रुट्स यावर काय लिहिलंय? गेट वेल सून, ताई लवकर बरी व्हा. फ्रॉम प्रिया. नंबर नाही लिहिला वाटतं खाली. असं हो कारभारीन बाई, बास झाली की आता. संपलं नाटक. पडदा पडला, लोक घरी जाऊन झोपली सुद्धा. तुम्ही असं करताय की जणू सगळं खरंच झालंय. या चेष्टा करताय का माझी? हा नाही नाही, तुमच्या आयुष्याने जेवढी चेष्टा केली ना ती खूप आहे. त्यात माझी बरं कशाला. वा वा वा, छान. मस्त जोक मारला. आता तोंड बंद ठेवायचं. आधीच माझं डोकं फिरलेले, अख्खी बत्तीची कशात घालीन. वा वा वा, कुणी भेटलं नाही की तुम्ही गोष्टीसोबत लय भारी गोष्टी करता. चेष्टा करता राव आमची. नाही, तुमचा प्लॅन एकदम ॲक्युरेट होता, परफेक्ट होता. पण तुम्ही जो प्लेअर निवडला होता का नाही, तो फुसका निघाला. नाही, थोडक्यात निभावलं म्हणून बरं, नाहीतर रस्त्यावर ताट घेऊन बसायला लागलं असतं. माईंच्या पोरीला ते शोभत नाही ना. टोमने मारताय? नाही नाही, अजिबात टोमणे मारत नाही. तुम्हाला समजेल याच भाषेत बोलतोय. म्हणजे बघा, तुम्ही जी विहीर खाणली की नाही, तर ती पडायच्या ऐवजी तुम्हीच पडलाय आणि ती सेफ राहून गेम बघत बसली. असू दे. आत्ता मला किंमत मोजायला लागली असेल, नंतर बघा तिची कशी गंमत करते. जाओ तुम्ही, मला जरा चिंतन मनन करू द्या. ओ जगताप वहिनी, तुमचा अजून एक खंडा भरायचा आहे का? आले आले. हो आलात तुम्ही. हो पाणी आलं, बसा. हा शिंदे वहिनी. हा हो पाणी सुद्धा आलं. नाही नाही, नका नका, अंडा नका भरू. हा हो हो, बघा तुम्ही माई साहेबांकडे जाऊन आलात आणि लोक पाणी लाईट सगळंच आलं बघा. बर मग मी काय म्हणते, आपण ना माई साहेबांना पाणी घे. ठीक आहे. हो मी म्हणत होते, आपण माई साहेबांना भेटून त्यांचे आभार मानायचे का? तेवढंच त्यांना बरं वाटेल ना. सुमन, खरंच लई सुपीक डोकं आहे गड्या तुझं. हा खरंय. तू एक काम कर, तू बाळाच्या दुकानी जा
तिथून जरा अंडे घेऊन ये भरपूर, म्हणजे आमलेट कर, भुर्जी कर, चांगला रस्सा, चपात्या, समजा चांगला बिर्याणी भारी बेत कर. जेवायलाच बोलू इकडे, त्यांना पार्टीच देऊन टाकू. हा ना, हो चांगली कल्पना आहे की. चालते, मी लगेच तयारीला लागते. तुम्ही ना थोडं सामान घेऊन या. ये बेअक्कल. खरे इकड्या अक्कल नाही काडीची म्हणून मालकीन होणार माडीची. नुसतं वीज आणि पाणी इथं आणून दिलं म्हणजे काय काय लय उपकार केले काय त्या माईने आपल्यावर. आभार मानके म्हणे, लय आभार. तुझ्या काय मला अहो काय दिवसा तुम्ही, माणूस ना सुधारायचा नाही. हरामखोर माई. हो काय बोलताय हा? याला म्हणतात गरज सरो आणि वैद्य मरो. त्यांच्यामुळे झालंय ना सगळं नीट. नीट काय झालंय नीट? काय आपलं पायाचं काढून हाताला बांधलंय. म्हणजे अग त्या माईनं तुझा ग, तुला नाही समजायचं. बेअक्कल आहे तू. तुझ्या ना डोक्याच्या पलीकडचं आहे ते समजा. जा तुझे काम बघ. उगा इथं उभं राहून माझं डोकं नको खाऊ. जा जा. काय मधनं मनात झटके येतात ना, काय माहिती या माणसाला. हरामखोर माई. माई तू लय वाईट राजकारण खेळलीस माझ्याशी. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी झाडली काय माझ्यावर. पण मी बी काय कमी नाही. जगताप आहे मी बी नावचा. तानाजी जगताप. या जगतापाचे शाप तुला भावल्या बिगर राहायचेच नाहीत. माई तुझ्या हातात जर ढाल असेल ना, तर माझ्या हातात बी तलवार आहेच की. वैदेही माझी तलवार. हा या 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 या, बसा बसा, बसून घ्या. हा, एकदम गरमागरम चहा बनवलाय स्वतःच्या हातानं, अद्रक मार के. हा, काय म्हणाल तुम्ही, नुसतं पिऊन बघा. स्वावलंबन, इंडिपेंडंट झालो मी आता. आता स्वतःची कामं स्वतः करणार, कोणी बोलायचं नाही आता, सांगून ठेवतो. हा नाही बरोबर आहे, इंडिपेंडंट वगैरे सगळं मान्य आहे मला. पण तू माझ्यासाठी चहा का केला असशील? आणि तो असा बाहेर गार्डन मध्ये ऑफर करतोस, काय शिस्त आहे तुझ्या डोक्यात? हा, खरं खरं सांगा. नाही नाही, खरंच नाही, खरंच काही नाही, तसं काहीच नाहीये. तुम्हाला वेगळंच काहीतरी वाटत झालं, पण तसं नाहीये काही. मी आपलं हे सहज रूममेट म्हणून हे सगळं. रूममेट म्हणून नाही घेऊ शकत मी चहा. हा म्हणजे फ्रेंड असतास तर गोष्ट वेगळी होती ना. मग आपण फ्रेंड्स नाही होत ना. आपल्यात मैत्री होण्यासाठी तुला माफ करावं लागेल मला. हे बघ, तू माई साहेबांसमोर माझी बाजू घेतलीस, मला सांभाळून घेतलं, सगळं मान्य आहे. पण तू मनापासून माफ नाही केलंस मला. मी मारलं तुला, चापकाचे फटके दिले मी. असं काय बोलताय तुम्ही? माफ करण्यासारखं काही नव्हतंच ना ते. ए बघा, तुम्हाला त्यावेळी जे योग्य वाटलं ते तुम्ही केलं, विषय संपला ना. खोटं. चिडला होतास माझ्यावर, तू रागावला होतास. कसं कसं वाकडं बोलत होतास माझ्याशी इतके दिवस. नाही, तसं राग आला होता मला, थोडासाच आला होता. खरं तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवावा असं वाटत होतं मला त्यावेळी. नाही ठेवला तुम्ही माझ्यावर विश्वास. आता रूममेट म्हणून एवढं तर करू शकतो ना.
येऊ शकतो ना थोडासा राग. गोंडस, तू मगाशी निरोप घेऊन आला ना, तो कोणी माणूस आला होता लोनच्या पेपरवर सह्या घ्यायला, बोलव तर त्याला. मामा तो तर गेला. गेला? असं कसं गेला? त्याचं काम झालं तो गेला. सही न घेता काम झालं? नाही माई साहेब, त्याला सही दिली आणि तो गेला. कोणी केली सही? आपल्या वहिनी साहेबांनी, वैदेताईंनी. त्यांच्या सहीने काम झालं त्याचं. छान, चांगलंय. आमच्या सूनबाई एकदम कर्तबगार आणि कामाला जरा जास्तच फास्ट आहेत, नाही का जालिंदर? चांगलंय. बरोबर आहे तुझं. मी विश्वास ठेवायला हवा होता तुझ्यावर. तेजप्रताप, खरंच आय एम सॉरी. तुम्ही सॉरी कशाला म्हणताय? सॉरी नका म्हणू, चालतं हो तेवढं. हा, सॉरी कशाला म्हणताय उगाच तुम्ही? राहू द्या. अहो काय करताय तुम्ही? चहा प्यायला तुम्ही आता? मग अहो, आपण फ्रेंड्स नाही होत ना, मग चहा कश काय पिऊ शकताय तुम्ही? नाही, बरोबर आहे. रूममेट्स म्हणून चहा नाहीच घेऊ शकत मी. फ्रेंड्स? हा, हे हॅलो, लाजायला काय झालं? फ्रेंड्स म्हटलं मी, जस्ट फ्रेंड्स. हा. आता फ्रेंडशिप मग लवशिप, मला कुठे घाई आहे? नाही नाही म्हटलं ना, डोक्यात असे भलते सलते विचार आणू नकोस तू. मी काय बोललोच नाही, पण मी कुठे काय बोललोय? पण काय म्हणत, तुम्हाला माझ्या मनातलं कसं काय कळतं? मला प्रश्नच पडलाय. हा हा, फ्रेंड्स. नाही, बरोबर आहे, तुम्हाला माझ्या मनातलं कळणारच ना. फ्रेंड्स झालो ना आपण आता. हा, फ्रेंड्स. आता फ्रेंडशिप आणि मग तू फ्रेंडशिपच. फ्रेंडशिपच. फ्रेंडशिप.